अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे इंडेफिनेट इंटिग्रेशन. इंडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आपला कोणता एक्सरसाइज चालू आहे? एक्सरसाइज 3.2 त्याच्यातला ए टाइप चालू आहे. ठीक आहे. सो 3.2 मध्ये ए बी सी असे 3 टाइप आहेत. आपला पहिला ए चालू आहे. ओके. आज पूर्ण 3.2 चा ए पार्ट हा पूर्ण संपणार आहे. ठीक आहे. आपले एक्सरसाइज 3.2 मध्ये क्वेश्चन नंबर 2 पर्यंत किती क्वेश्चन झालेत आपले? क्वेश्चन नंबर 2 पर्यंत आपले 13 पर्यंत क्वेश्चन ऑलरेडी झालेला आहे. ठीक आहे. वाटलं तर तुम्ही माझे 12च्या 12 व्हिडिओ बघू शकता. प्रिव्हियस माझे टोटल 12 व्हिडिओ झालेले आहेत. ते 12 व्हिडिओ बघा तरच तुम्हाला हे जास्त समजेल. स्टार्टिंग पासून इंटिग्रेशन बघितलं असेल ना तुम्ही तर तुम्हाला मी नक्की सांगतो 100% सांगतो की तुम्हाला हे लेक्चर पूर्ण समजणार. ठीक आहे. जर तुम्ही मधनच नाही का कंटिन्यू करत असेल आणि तुम्हाला इंडेफिनेट इंटिग्रेशन काहीच येत नसेल नाही का, फॉर्म्युले वगैरे येत नाहीये, मग तुम्ही बघून काय फायदा नाही तुमचा. ठीक आहे. मग असंच तुम्हाला रिटर्न जावं लागेल. काहीच फायदा नाही बघून. ठीक आहे. म्हणून पहिल्यापासून व्हिडिओ बघा. ओके. आणि दुसऱ्यांना पण शेअर करा. तसंच जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा सबस्क्राईब मला नेहमी आणून देतो. तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा व्हॉट्सअप लिंक आहे. व्हॉट्सअप लिंकवर क्लिक करा. डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तिथं समजेल आपलं लेक्चर किती वाजता असतं. ठीक आहे. चला स्टार्ट करतो. लक्ष द्या व्यवस्थित. सो बघा आता आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू 5x कॉस रेस टू 8x dx आहे. ठीक आहे. सो आता बघा याच्यामध्ये साइन रेस टू 5x आहे ना. ठीक आहे. मी ह्याला एक्सपांड करतो. बघा कसं करतो. साइन रेस टू 4x लिहितो. ओके. कॉस रेस टू 8 लिहितो x. हे साइन रेस टू 4 आहे ना. ठीक आहे. सो ह्याला मी असं लिहू शकतो का? साइन रेस टू 5 ला जा साइन रेस टू 4 आणि एक साइन बाजूला, म्हणजे टोटल बघा ना, हे साइन रेस टू 4 आणि हे साइन म्हणजे टोटल 5च झालेली. ठीक आहे. बरोबर ना. हे साइन रेस टू 4 आणि हे साइन रेस टू 1 आहे. टोटल 5च झाले. म्हणजे मी ह्याला असं एक्सपांड करू शकतो. आणि ही टर्म ऍज इट इज इथे येणार dx. सो आता इंटिग्रेशन ऑफ, आता काय करू इंटिग्रेशन ऑफ ह्याला असं लिहू का? साइनचा स्क्वेअर x आणि याचा स्क्वेअर. ठीक आहे. लिहू शकतो. इथं cos रेस टू 8x sin x dx. ओके. इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर x आहे. मग आयडेंटिटी काय असतं? साइन स्क्वेअर x प्लस कॉस स्क्वेअर x इक्वल टू 1 असतं. ठीक आहे. बघा हे असं असतं. कॉस स्क्वेअर x इक्वल टू 1. हे साइन स्क्वेअर x ची व्हॅल्यू मला काढायची. ओके. मग ह्याला तिकडे शिफ्ट करा म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर x आहे ना. ठीक आहे. सो म्हणजे साइन स्क्वेअर x ला मी असं लिहू शकतो का? 1 मायनस कॉस स्क्वेअर x. ठीक आहे. ह्याला असं लिहू शकतो. ब्रॅकेट स्क्वेअर तसाच. कॉस रेस टू 8x साइन x dx. मग आता मी एक काम करतो. कॉसला पुट करू शकतो कारण मी कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? साइन x येतं. मायनस साइन x येतं. मी तरी पुट करू शकतो. बघा कसं करणार. सो पुट cos x इक्वल टू t. सो डिफरन्शिएट करायला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतं? मायनस साइन x dx इक्वल टू dt. ओके. मायनस आहे ना, मी मायनस ह्याला देतो. सो काय होणार मग? साइन x dx इक्वल टू मायनस dt. ठीक आहे. सो आता मी कसं लिहू शकतो? आय इक्वल टू कुठे लिहू? इथे दिसेल का तुम्हाला? आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा 1 तसाच, मायनस कॉस एक्स म्हणजे काय? कॉस एक्स म्हणजे टी. ओके. सो कॉस एक्स च्या जागी टी लिहितो आणि कॉसचा स्क्वेअर आहे म्हणजे टीचा स्क्वेअर. ओके. आणि ब्रॅकेट स्क्वेअर पण आहे आणि कॉस एक्स आहे. कॉसला मी घेतले टी म्हणजे टी रेस टू 8 येणार. टी रेस टू 8. ओके. आता साइन एक्स डीएक्स ला काय लिहिणार मी? साइन एक्स डीएक्स ला मी मायनस डीटी लिहिणार. सो मायनस डीटी. ओके. मग मायनस मी बाहेर काढतो. सो काय येणार मग? आय इक्वल टू मायनस इंटिग्रेशनच्या बाहेर. ओके. हे बाहेर. आता पहिले ब्रॅकेट ओपन करा. ए मायनस बी ब्रॅकेट होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय येतो रे? हे तर तुम्हाला माहिती. म्हणजे 1 चा स्क्वेअर तुम्हाला येणार मायनस येणार कारण इथं मायनस आहे. ट्वाइस ऑफ ए इंटू बी म्हणजे 1 इंटू टी स्क्वेअर. 1 इंटू टी स्क्वेअर टी स्क्वेअरच येणार. ओके. प्लस टी चा स्क्वेअर, बघा टी स्क्वेअरचा स्क्वेअर येणार. बी चा स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअरचा स्क्वेअर दॅट इज टी रेस टू 4. ओके. आणि तर dt लास्टला सॉरी टी रेस टू 8 राहिलं ना. टी रेस टू 8 dt. मग आता टी रेस टू 8 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. मायनस तसाच टी रेस टू 8
मायनस टी रेस टू किती येणार 10 येणार प्लस टी रेस टू किती येणार 14 येणार. ओके इथे येणार dt. असं जायचं का काहीतरी. चला करूया इन. हा आता काय काय करावं लागेल 1 मिनिट. हा टर्म काय काय राहिले इथं आपल्या टी रेस टू 4 यस टी रेस टू 10 टी रेस टू 14 येत आहे काहीतरी राहते इथं. अच्छा 8 आणि 4 12 येते का सॉरी. 8 आणि 4 किती 12 तेच म्हणलं 14 कसं काय होणार. ओके चला पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर म्हणजे मला सांगायला बरं पुढचं. तसं मी एक स्टेप लिहू शकतो बघा आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस पण आतमध्ये देतो. ठीक आहे मायनस पण आतमध्ये देतो. सो इथं काय होणार टी रेस टू 8 dt मायनस मायनस बिकम्स प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 बाहेर हे 2 बाहेर हा टी रेस टू 10 dt प्लस इंटिग्रेशन ऑफ बघा इथं मायनस प्लस आहे सो इथं मायनस येणार टी रेस टू 12 dt. ओके इथं 12 आहे दिसतंय का ते. चला दिसतंय पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर पटकन फास्ट मध्ये काढा. सो टी म्हणजे काय होतं टी म्हणजे कॉस एक्स होतं. ठीक आहे काढलं थोडस राहिलंय. मग आता काय करतो आपण ह्याच्यामध्ये पॉवर मध्ये ऍड करतो. पॉवर मध्ये एक ऍड करतो. सो काय होणार मायनस आय इक्वल टू टी रेस टू 9 अपॉन पॉवरच्या खाली बघा पॉवर मध्ये एक ऍड करा सो 9 सो 9 खाली येणार प्लस हे 2 तसाच पॉवर मध्ये एक ऍड करा म्हणजे टी रेस टू 11 बाय 11. ओके पॉवर जी लिहिणार ना तेच लिहिणार. इंटिग्रेशन काय लिहायचं पॉवर मध्ये एक ऍड करा सो प्लस टी रेस टू 13 अपॉन 30. सो टी 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 म्हणजे काय टी म्हणजे कॉस एक्स होता. सो कॉस रेस टू 9 प्लस 2 बाय 11 कॉस रेस टू 11x प्लस कॉस रेस टू 13x बाय 13. इथं प्लस सी लिहायचं राहिला. ठीक आहे हे रफ करतो. चला काढा स्क्रीनशॉट लवकर फास्ट मध्ये काढा प्लस सी आला आन्सर. हा पाठीमागा आन्सर चुकलेला आहे. ठीक आहे आपला आन्सर बरोबर पाठीमागा आन्सर चुकलेला आहे. चुकून बघा आपलं इथं मायनस राहिलं होतं. ठीक आहे इथं मायनस घेतलं होतं ना आपण सो इथं माझं राहिलं मायनस लिहायचं. ठीक आहे इथं मायनस करा. इथं मी लास्टला इथं मायनस लिहिलं पण इथं मी प्लसच लिहायचं विसरून गेलो. ठीक आहे तेवढं करा करेक्शन. चला पण पाठीमागचा आन्सर चुकलेला. ठीक आहे त्याला करेक्ट करा. आता नेक्स्ट क्वेश्चन घेतो क्वेश्चन नंबर 15 वाला. ठीक आहे कधी कधी साइन कन्व्हेन्शन राहता माझं त्यावेळेस तुम्ही मला कमेंट करू शकता की हे राहिले म्हणून सर. ठीक आहे चला आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर दॅट इज क्वेश्चन नंबर 15 वाला. क्वेश्चन नंबर 15. सो 15 मध्ये काय आहे काय दिलं तुम्हाला आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 रेस टू कॉस स्क्वेअर एक्स दिलाय. ठीक आहे इंटू साइन 2x दिलाय dx. ठीक आहे खूप इझी क्वेश्चन आहे. तुम्हाला काय बोललं जे पॉवर मध्ये असेल किंवा जे डिफिकल्ट मध्ये असेल त्याला पुट करायचं आहे. ठीक आहे मग डिफिकल्ट मध्ये काय आहे बघा ना 3 रेस टू पॉवर आहे कॉस स्क्वेअर एक्स आहे मग त्यालाच पुट करा तुम्ही. ठीक आहे सो पुट कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू टी. सो ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डायरेक्ट मी कॉसचा डेरिव्हेटिव्ह लिहू का डायरेक्ट कॉसचा डेरिव्हेटिव्ह लिहू का मायनस साइन एक्स नाही तसं चालणार नाही. पहिलं फंक्शन रेस टू पॉवर आहे फंक्शन रेस टू पॉवर आहे. मग पहिलं आपण काय करतो पहिलं पॉवर खाली घेतो पॉवर मधून एक लेस करतो मग डेरिव्हेटिव्ह ऑफ आपण एक्स काढतो. ठीक आहे हे असं असतं. मग इथं काय करणार मी डिफरन्शिएट करत असताना पहिलं पॉवर खाली घ्या 2 cos x आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x. ठीक आहे इथे काय येणार dt बाय dx येणार. ठीक आहे इथे dt बाय dx येणार. सो आता हे तसंच 2 cos x तसाच cos x चा डेरिव्हेटिव्ह काय तर मायनस साइन एक्स इथे मायनस देतो आणि इथे साइन एक्स देतो. ठीक आहे इथे येणार dt बाय dx. आता रिअरेंज करा हे मायनस याला देऊन टाका आणि dx इकडे द्या म्हणजेच काय होणार 2 हे साइन पुढे लिहितो. ओके आणि cos x नंतर लिहितो आणि हे dx इकडे आणतो आणि हा मायनस तिकडे देतो. काय अवघड काहीच केलं नाही बघा फक्त मायनस मी ह्याला दिलं. ओके आणि dx इकडे आणलं संपला विषय.
आणि साइन पुढे लिहिला, कॉस मागे लिहिला, कारण मला फॉर्म्युला माहिती आहे ना, 2 sin x cos x कोणाचा फॉर्म्युला हा, दॅट इज ट्रिगोनोमेट्रीचा फॉर्म्युला, म्हणजे sin 2x चा फॉर्म्युला आहे, sin 2x चा फॉर्म्युला आहे हा. ओके, आता इथे आहे ना dx इक्वल टू मायनस dt. आता काय करणार मी याच्यात, सो I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 रेस टू, हे म्हणजे काय होतं, cos स्क्वेअर x म्हणजेच काय, दॅट इज t, सो इथे येणार t. ओके, आणि sin 2x म्हणजेच काय, sin 2x dx म्हणजे काय, दॅट इज मायनस dt, इथे येणार मायनस dt. सो मायनस बाहेर काढा, मायनस बाहेर 3 रेस टू t dt. ओके, सो आता इंटिग्रेशन ऑफ, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असेल, a रेस टू x चा काय येतो याचं इंटिग्रेशन, a रेस टू x येणार आणि log a खाली येणार, हा तर फॉर्म्युला आहे. ओके, पण डिफरन्शिएशन मध्ये ह्याचा फॉर्म्युला डिफरंट आहे, ठीक आहे, पण इंटिग्रेशन मध्ये असा फॉर्म्युला आहे. मग काय येणार सांगा, नेक्स्ट येणार I इक्वल टू मायनस 3 रेस टू टीच येणार अपॉन log 3 येणार. ओके, आणि I इक्वल टू मायनस 3, t म्हणजे काय होतं, कॉस स्क्वेअर अपॉन log 3, संपला विषय, प्लस c, ठीक आहे, हे चालय का, येस, हे आलंय. चला काढा स्क्रीनशॉट, काढा लवकर पटकन. दॅट इज क्वेश्चन नंबर 16 वाला. बघा आता सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, नंतर पुढचा एक क्वेश्चन घेतो, मग स्टॉप करतो. ठीक आहे, सो बघा इथं काय, इंटिग्रेशन ऑफ साइन 6x अपॉन साइन 10x इंटू साइन 4x आहे. ठीक आहे, इथं नीट जरासं समजून घ्या, सगळीकडे साइन साइन आहे. ओके, इथं 10x आहे आणि 4x आहे. मग एक काम करा, न्यूमरेटर जो आहे ना, न्यूमरेटर 6x आहे ना, मग त्याला एक्सपांड करा. सो एक्सपांड कसं करणार बघा, सो याला मी असं लिहू शकतो का रे, साइन 6x ला मी असं लिहू शकतो का, 10x मायनस 10x मायनस 4x लिहू शकतो ना. सो 10x मधून 4x गेल्यावर किती राहणार, 6x तर राहणार, म्हणजे 6x ला मी असं लिहू शकतो. ठीक आहे, अपॉन साइन 10x इंटू साइन 4x, इथे येणार dx. हा, पण तुम्हाला हा फॉर्म्युला तर नक्की माहिती असणार, साइन a मायनस b चा फॉर्म्युला काय येतो, a म्हणजे 10x, b म्हणजे 4x. ठीक आहे, म्हणजे इथे येणार साइन a इंटू कॉस b. ओके, मायनस आहे ना, मग मायनसच द्या, मग कॉस a लिहा इंटू साइन b लिहा. ठीक आहे, हा फॉर्म्युला तर 11th स्टँडर्ड पासून अप्लाय करत आलेलो आहे. ठीक आहे, जर येत नसेल तर तुम्ही जरासा मॅथ्स मध्ये खूपच वीक आहात असं समजा. ठीक आहे, सो साइन a ची व्हॅल्यू ह्याला कम्पेअर करा. बघा, हे म्हणजे a आणि हे b. ठीक आहे, हे b, a म्हणजे 10x, बघा 10x टाका, 10x. ओके, b म्हणजे काय, 4x, a म्हणजे काय, 10x, b म्हणजे काय, 4x. झालं, हेच तर लिहायचं, म्हणजेच काय ना, साइन 10x इंटू कॉस 4x मायनस कॉस 10x इंटू साइन 4x, संपला विषय, साइन 4x अपॉन साइन 10x इंटू मल्टिप्लिकेशन, सो साइन 4x, इथे येणार dx. मग आता हे याच्या बरोबर डिवाइड करा आणि हे याच्या बरोबर डिवाइड करा, आन्सर तुम्हाला लगेच भेटून जाईल. सो काय नाही तर डिवाइड करा, साइन 10x इंटू कॉस 4x अपॉन हे याच्या बरोबर डिवाइड करा, साइन 10x इंटू साइन 4x. ठीक आहे, हे आता मी समजा नाही, जाऊ दे, हे असंच ठेवतो, मायनस इथे काय ना, कॉस 10x इंटू साइन 4x अपॉन 4x ना, हे टर्म ऍज इट इज, इथे लिहिणार साइन 10x इंटू साइन 4x. ओके, बाहेर dx. मग बघा काय काय कॅन्सल, हे कॅन्सल, अजून काय कॅन्सल होतं इथं, कॉस नाही, साइन 4x कॅन्सल. ठीक आहे, मग आता इथं काय करायचं बघा, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस 4x अपॉन साइन 4x म्हणजे कोणाची व्हॅल्यू आहे, दॅट इज कॉस बाय साइन म्हणजे कॉट, सो इथं कॉट 4x आहे.
आणि हा dx याच्यासोबत ना इंटिग्रेशन नाही आतमध्ये, ठीक आहे. इथे लिहिणार मी dx मायनस इंटिग्रेशन ऑफ हे कॅन्सल, कॉस बाय साइन म्हणजे काय कॉट, इथे येणार कॉट 10x dx, ठीक आहे. 10x आहे बघा, दोघांचा अँगल सेम सेम आहे, नाहीतर डिवाइड झाला नसता, इथं पण सेम सेम आहे म्हणून कॉस बाय साइन म्हणजेच काय कॉट लिहिणार, ठीक आहे. चला काढता स्क्रीनशॉट, चला लवकर काढ पटकन, सांगतो काय करायचं आता. झालं नेक्स्ट बघा, इझी समज रे, फक्त तुम्ही जर रेग्युलर कन्सिस्टन्स ठेवणार ना, मॅथ्स मध्ये जो कन्सिस्टन्स ठेवणार तोच विनर असणार, ठीक आहे. लास्टला रिझल्ट पण त्याचाच बेटर असणार, ठीक आहे. सो आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉट काय येतं माहिती तुम्हाला, लॉग ऑफ साइन येतं, लॉग ऑफ साइन 4x, साइन 4x, लॉग ऑफ मॉड साइन 4x, मॉडच्या जागी जर तुम्ही समजा ब्रॅकेट टाकलं तरी चालेल, ठीक आहे. लॉग ऑफ साइन येतं हे लक्षात ठेवा, अँगल हे होतं म्हणून मी दिलंय, आणि x चा कोएफिशियंट काय 4, सो 4 लिहा, मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉट लॉग ऑफ मॉड ऑफ साइन 10x येणार, ओके, डिवाइड बाय x चा कोएफिशियंट 10 प्लस c, आला आन्सर. हेच तर तुमचा आन्सर आहे, ओके. ह्याच्या खाली हे द्या, ओके. आला काय आन्सर, यस. अरे लय चिल्लर समजलंय, इझी. बघा परत नेक्स्ट क्वेश्चनचं जे आहे, क्वेश्चन नंबर 17 हा लास्ट क्वेश्चन आहे, त्याच्या खाली पण आन्सर चुकलेला आहे, म्हणजे टेक्स्टबुक मध्ये आन्सर चुकलेला आहे पाठीमागचं, ठीक आहे. पाठीमागचे खूप करेक्शन करावं लागेल तुम्हाला. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. आता ह्या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन, ठीक आहे. त्याच्यानंतर आपला 3.2 चा ए पार्ट जो आहे तो पूर्ण क्लिअर होणार आहे, ठीक आहे. मग नंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये 3.2 त्याच्यातला पार्ट बी घेऊन येणार आहे, ठीक आहे. सगळ्यांनी त्या क्वेश्चन साठी रेडी राहा, नेक्स्ट उद्या लेक्चर असेल त्याचा, ठीक आहे. सो बघा आता लास्ट क्वेश्चन काय आहे, सो इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू कॉस रेस टू क्यूब एक्स डिवाइड बाय 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स आहे, ठीक आहे. सो आता याच्यामध्ये काय करणार बघा, साइन एक्स आहे ना, सो साइन एक्स मी असं लिहू शकतो, हे बघा साइन एक्स ला मी बाजूला लिहू शकतो, dx असं लिहू शकतो वर, आणि कॉस क्यूब एक्स असं लिहिणार, आणि 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स, ठीक आहे. हे असं लिहू शकतो, पण आता जे डिफिकल्ट मध्ये त्याला पुट करा, काय डिफिकल्ट मध्ये बघा हे पॉवर आहे त्याला, म्हणजे कॉस एक्स ला पुट करा, ठीक आहे. सिंपल, सो पुट कॉस एक्स, इथं कॉस एक्स देतो, ठीक आहे. कॉस एक्स इक्वल टू टी, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स नी करा, सो कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतं मायनस साइन एक्स dx इक्वल टू dt, ठीक आहे. आणि हा मायनस त्याला जाणार, म्हणजेच काय येणार साइन एक्स dx इक्वल टू मायनस dt. सो आता पुट करायच्या मध्ये, सो बघा आता काय करायचं, आय इक्वल टू, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण हा टर्म जे आहे, हे जे काय क्वेश्चन आहे ऍडजस्टमेंटचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. एक मिनिट, हा आता इंटिग्रेशन ऑफ काय करू आता, कॉस एक्सच्या जागी टी लिहितो, ठीक आहे. बघा कॉसच्या जागी टी लिहिणार, म्हणजे टी चा क्यूब, आणि साइन एक्स dx च्या जागी मायनस dt, इथे येणार मायनस dt अपॉन 1 प्लस कॉस एक्स म्हणजेच काय, कॉस एक्स म्हणजेच टी, सो टी चा स्क्वेअर, ओके. हे असं येणार. आता पुढं बघा व्यवस्थित बघून घ्या, आय इक्वल टू, हे मायनस तर मी बाहेर काढतो, हा मायनस तर मी बाहेर काढतो, टी क्यूबला मी असं लिहू शकतो का रे, बघा टी चा स्क्वेअर आणि हे इंटू टी, बघा टी इंटू टी चा स्क्वेअर लिहू शकतो, हा लिहू शकतो. टी क्यूबला मी असं लिहू शकतो का, दॅट इज टी इंटू टी स्क्वेअर हो लिहू शकतो, आणि 1 प्लस टी स्क्वेअर तसाच. असं काय केलं माहिती का, कारण खाली 1 प्लस टी स्क्वेअर आहे, ओके. टी स्क्वेअर म्हणून मला इथे टी स्क्वेअरची टर्म पाहिजे, ठीक आहे. आता बघा काय करू शकतो, एकदा मी असं लिहू शकतो का, एकदा प्लस टी, हे मी एक्स्ट्रा लिहितो, हे एक्स्ट्रा लिहितोय, प्लस टी एक्स्ट्रा लिहिलाय, सो दॅट टाइम प्लस टी जर मी एक्स्ट्रा लिहित असेल तर मला बॅलन्स करण्यासाठी मायनस टी पण लिहावं लागेल, ठीक आहे. याला म्हणतात ऍडजस्टमेंट, ही टर्म लक्षात ठेवा, रिमेंबर, ओके. ही टर्म लक्षातच ठेवा, जर तुम्ही इथं नाही आठवलं तर तुम्हाला पुढचं सॉल्व्ह करताच येणार नाही, किती पण काय पण करा, ठीक आहे. इथे येणार dt, ओके. सो मायनस तर तसाच, इंटिग्रेशन ऑफ
बघा मी ह्याच्यातून हे कॉमन काढू का, इथं काही घेतलं मायनसचं टर्म कॉमन घेतलंय का प्लसचं, एकच मिनिट. बघा ह्याच्यामधून ह्या टर्म मधून नीट लक्ष द्या, ह्या टर्म मधून मी टी कॉमन काढू शकतो, हो काढू शकतो. सो म्हणजे इथे ना टी कॉमन, टी स्क्वेअर प्लस 1 राहणार. का मायनस टी कॉमन का नाही, प्लस टीच का कॉमन, मायनस टी पण कॉमन काढू शकतो ना, पण का, कारण खाली 1 प्लस टी स्क्वेअर आहे, समजतंय का, 1 प्लस टी स्क्वेअर. बघा ना टी जर मी कॉमन काढला तर 1 प्लस टी स्क्वेअर राहतोय ना, म्हणून मला असं करावं लागलं, म्हणजे प्लस टीच कॉमन घ्यावं लागेल. ठीक आहे. सो आता आपण काय राहिलं, मायनस टी राहिलं नाही तर, अरे यार मार्कर करायला चालते, जाऊ चला चालवतो कसं तरी. इथे येणार डी टी, ओके, 1 प्लस टी स्क्वेअर तसं. आता एक काम करा, हे याच्या बरोबर डिवाइड करा आणि हे याच्या बरोबर डिवाइड करा, म्हणजेच काय होणार, हे याच्या बरोबर डिवाइड आणि हे याच्या बरोबर डिवाइड, म्हणजे असं लिहू शकतो का, मायनस इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे, हे असं लिहू शकतो, हो लिहू शकतो, मायनस, एक मिनिट, हे डी टी लिहू का नको, चालते चला स्टेप वाईजच सांगतो ना. टी बाय हे लिहा 1 प्लस टी स्क्वेअर, इथे येणार डी टी. ठीक आहे, चला पटकन स्क्रीनशॉट काढा लवकर, टाइम किती राहिला, टाइम अजून भरपूर, लवकर काढा. आणि आपला टी म्हणजे काय, कॉस एक्स आहे, हे पण लक्षात राहू दे. ऍडजस्टमेंट कळले का ते कसं केले, हे ऍडजस्टमेंट यायला पाहिजे तुम्हाला, ऍडजस्टमेंट नाही आले तर मग नाही, तिथं स्टॉप आहे तुम्ही. ठीक आहे. सो बघा आता ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल, म्हणजेच काय राहणार, आय इक्वल टू मायनस तसंच इंटिग्रेशन ऑफ फक्त टी राहणार आणि हे dt इकडून येणार मायनस. आता बघा हे मायनस मी आतमध्ये राहतं, सो मायनस मायनस बिकम्स प्लस होणार, इंटिग्रेशन ऑफ टी बाय 1 प्लस टी स्क्वेअर, 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे, dt. तुम्हाला हे माहिती का, जर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो. ठीक आहे, चला आपण तयार करूया. ठीक आहे, 1 चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 0. ठीक आहे, या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं, प्लस टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, इथे येतं 2t येणार. ओके, म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 2t म्हणजे 2t येतं. ठीक आहे, याचं डेरिव्हेटिव्ह 2t येतं. मग बघा वर आहे का प्रेझेंट, फक्त t आहे, 2t आहे का नाहीये, मग मी काय करतो, 2 ने मल्टिप्लाय करतो आणि 2 ने डिवाइड करतो, संपला विषय. म्हणजे आता मला माहिती आहे ह्याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे, याचं डेरिव्हेटिव्ह आता वर आहे, मग मी डायरेक्ट लिहू शकतो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर, झालं इझी. सो इथे काय ना मायनस इंटिग्रेशन ऑफ टी काय ना टी स्क्वेअर बाय 2 येणार. ठीक आहे, पॉवर मध्ये एक ऍड होणार, डिवाइड तेच येणार, प्लस हाफ तसंच. हा इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म काय ना लॉग ऑफ दिस फंक्शन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असतो प्लस सी आत्ताच नाही लिहित, मायनस टी म्हणजे काय लिहू का प्लस टी, कारण इंटिग्रेशन इथं पण काढलंय ना. सो पण हा फॉर्म्युला कुठून आलं ते पण लिहावं लागेल. ठीक आहे, बघा पाठीमागा आन्सर चुकलाय याचं, तुम्ही बोलता आपलं चुकलंय, नाही आपलं चुकत नाही लवकर. ठीक आहे, सो रिझन लिहावं लागेल ना. सो इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स, जर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वर असेल तर आपण काय लिहितो, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स लिहितो, बरोबर ना, लॉग ऑफ हे फंक्शन तसंच लिहितो. ओके, मग आता टी म्हणजे काय होतं, कॉस होता, सो कॉस स्क्वेअर एक्स प्लस 1/2 लॉग ऑफ प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस सी. ठीक आहे, आलं का आन्सर हेच, येस हेच आन्सर आलेलं आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन फास्ट मध्ये. हा, आता नेक्स्ट व्हिडिओ पासून मी 3.2 त्याच्यातला पार्ट बी शिकवणार आहे, सगळ्यांनी लाईव्हला या. ठीक आहे, आपलं लेक्चर 8:40 ला असतं, सगळ्यांनी या. म्हणजे कसं आहे आता थोडे आता व्हिडिओ वाढत चाललेले आहेत. आता आपला हा व्हिडिओ जो आहे हा 13 वाला व्हिडिओ होता. ठीक आहे, ह्याच्या पुढे तुम्हाला अप टू अजून मला वाटतं 15 तरी व्हिडिओ होतील. ओके, इनडेफिनेट इंटिग्रेशनचे 15 व्हिडिओ तरी होतील, म्हणजे सिलेबस खूप मोठा आहे. ठीक आहे, पहिला डिफरन्शिएशन मी ऑल शिकवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये भेटेल. ठीक आहे, आणि तसंच ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पण शिकवलेलं आहे. ओके, म्हणजे एकदम
चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे, तुम्ही बघू शकता चॅनलवर. ठीक आहे. आणि ह्याच्या पुढं जे आहे म्हणजे डेफिनेट इंटिग्रेशन ते पण कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. नंतर मॅथ्स 1 मध्ये जाईन मी. ठीक आहे. चला अभ्यास मला रेग्युलर दाखवा. तोपर्यंत बाय.